नाशिक तालुका शेतकरी संघटना प्रमुखपदी शांताराम उर्फ बापू माळोदे यांची निवड। मानूर तालुका नाशिक येथील ज्येष्ठ शेतकरी नेते शांताराम उर्फ बापू एकनाथ माळोदे यांची शेतकरी संघटना नाशिक तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीचे शेतकरी बांधवांतून तसेच विविध स्तरातून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। बापू माळोदे हे 1980 पासून शेतकरी संघटनेच्या कार्याशी सक्रियरित्या जोडले गेले असून त्यांनी गेल्या 4 दशकांपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे। शेतमालाला हमी भाव, शेतीसाठी पाणी, वीज पुरवठा तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक चळवळींमध्ये अग्रणी भूमिका बजावली आहे। त्यांच्या निवडीबद्दल बोलताना संघटनेतील कार्यकर्त्यांनी सांगितले की माळोदे यांनी आपल्या धडाडीच्या नेतृत्वातून नेहमीच शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केलाय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक जोमाने मांडले जातील आणि सोडवले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। दरम्यान तालुका प्रमुखपदी माळोदे यांची झालेली निवड ही शेतकरी संघटनेला नवसंजीवनी देणारी ठरेल असेही अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलंय। त्यांच्या सततच्या कार्यामुळे आज तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण मानूर गावात आहोत। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि शेतकऱ्यांसाठी नेते म्हणून ओळखले जाणारे शांताराम एकनाथ माळोदे यांच्या सध्या आपण निवासस्थानी आहोत। यांची काही दिवसांपूर्वीच तालुका प्रमुख आणि शेतकरी संघटनापदी निवड झाली आहे। तर आपण आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी शांताराम बापू एकनाथ माळोदे, राहणार मानूर, तालुका जिल्हा नाशिक। तर सर्वात पहिले मी सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि आमचा शेतकरी संघटनेचा मित्रपरिवार यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला या तालुका प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला तो त्या विश्वासाला मी त्यांच्या कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते सातत्यानं आणि चांगल्या तऱ्हेने सोडवण्याचा प्रयत्न मी करील। सरकारी दरबारी कुठं काही कोणाला अडचण असली किंवा इतरही काही याच्यामध्ये अडचण असली तर मी माझ्यापर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन। साधारणतः मी ना या शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये 1980 सालापासून जोडलेलं गेलेलो आहे। 9 नोव्हेंबर 1980 साली आमच्या मानूर गावातच माननीय शरद जोशी साहेब यांची सभा झाली होती। शेवटची सभा इथं झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी रस्ता रोकोचं आंदोलन दुसऱ्या दिवशी 10 नोव्हेंबरला चालू केलं होतं। तर त्या 10 नोव्हेंबरला आमच्या मानूर गावातून जवळजवळ 200 कार्यकर्ते आमच्या नाशिक रोडला रेल्वे स्टेशनवर गेले होते। तिथं आम्ही रेल्वे रोकोचं आंदोलन केलं होतं। गीतांजली एक्सप्रेस आम्ही तिथं अडवलेली होती। तर तिथं आम्ही तेव्हा लाट्याकाट्या आम्ही स्वतः खाल्ल्या होत्या। तिथं सर्व शेतकऱ्यांचे, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभारी आहोत। त्यांनी मला हे महत्वाचे पद दिले आणि माझ्यावर जबाबदारी सोपवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत।